नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुम्हाला काही ट्रेड देऊ शकलो नाही खास, कारण लवकरच पॉवर कट झालेला आणि मार्केट ओपन झाल्यानंतर एक गॅप डाऊननी मार्केटची ओपनिंग झालेली. इथे तुम्ही बघू शकता गॅप डाऊन काही जास्त नव्हता. सपोज या कॅन्डलची ओपनिंग आहे 100 पॉईंटची गॅप डाऊन ओपन झालेलं मार्केट आणि ओपन होताच मार्केटने काय केलं, एक बुलिश स्ट्रॉंग कॅन्डल बनवली. तर मग आपला विचार असा होता इथे की जर मार्केटने ही 5 मिनिटाची लेवल तोडली समजा, तर मार्केट या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसू शकतं. आणि जी आपला पहिलं टार्गेट असतं ते टार्गेट राहिलं असतं ही लेवल, म्हणजे 22,780च्या जवळपास किंवा जास्तीत जास्त 22,800 पर्यंतची लेवल. पण मार्केटने तसं काही काम केलं नाही आणि मार्केटने तिथूनच रिव्हर्सल दिलं. मग रिव्हर्सल दिल्यानंतर एक ट्रेड इथे जनरेट होत होता आणि या ट्रेडमध्ये आपला ट्रेड जो बनला असता तो बनला असता जवळपास एक शॉर्ट पोझिशन बनली असती आपल्या इथे, आणि ती बनली असती जवळपास या पद्धतीने. आणि टार्गेट जे होतं 22,600 नंतर 22,500चं, कारण त्यावेळेला ओआय डेटा जो होता तो 22,500 पर्यंत सपोर्ट करणारा होता. पण मार्केटने टार्गेट तितकं न देता आपल्याला या लेवलपर्यंतच मार्केटने टार्गेट दिलं. सपोज एक 1:3चा टार्गेट इथे अचीव होतं आणि जर होल्ड केलं असतं कोणी तर मग भयंकर प्रॉफिट झालं असतं. पण होल्ड करायचा सेन्स बनत नव्हता, बिकॉज आपला जो रूल आहे तो की जे प्रॉफिट मिळते ते घेऊन निघा. तर आपण इथे निघालो कुठे असतो माहिती आहे तुम्हाला? हा जो आपला SL असतं या SL ला आपण ट्रेल केलं असतं, राईट. आपल्या डायरेक्शननी मार्केट गेलेलं पहिली कॅन्डल, राईट, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, अंडरस्टँड, फोर्थ कॅन्डल. तर मग आपण काय केलं असतो, SL ला ट्रेल करत नेलं असतं या पद्धतीने असतं आणि या पॉईंटला आपला SL इथे हिट झालं असतं. इथे मी एक छोटासा ट्रेड घेतलेला होता ज्यामध्ये काही प्रॉफिट बुक केलं होतं. 36 पॉईंटमध्ये आपण इथे नाही घेऊन गेलो असतो. पण त्यानंतरच्या मार्केटमध्ये माझे थोडेसे SL हंच झाले, सो प्रॉफिट झालं असतानाही आपण लॉसमध्ये क्लोज झालेलो आजचा, आणि थोडं जास्त लॉस झालेला कारण मार्केटने रिव्हर्सल कुठेच दिलेला नाही आज. दॅट्स वाय. तर हा दिवस मग या पद्धतीने राहिलेला आजचा. मार्केटने एक रेंज बनवलेली इथे, जर तुम्ही पाहत असाल तर मार्केट या रेंजमध्येच ट्रॅव्हल करत राहिलं कंटिन्यू, आणि मग मार्केटने ही लेवल इथे ब्रेक केलेली. तर आपण यावेळेला मार्केटमध्ये नव्हतो त्यामुळे काही प्रश्न उद्भवत नाही, परंतु जो रिव्हर्सल पॅटर्न तुम्हाला इथे दिसत आहे मार्केटचा तो जरा जास्त स्ट्रॉंग आहे. तर शार्प रिव्हर्सल झालेले आहे तिथे. एक 150 पॉईंटची मुवमेंट वन वे झालेली आहे, फॉल शार्प आणि फॉल राईज. तर अशा मुवमेंट कॅप्चर करणं थोडंसं रिस्की आणि अवघड असतं. तर प्रॉपर ट्रेड जर म्हणाल तर प्रॉपर ट्रेड हा एकच आपण इथे जो जनरेट केलेला तो झालेला, आणि जर मार्केटमध्ये असतो आपण तर आपण हा ट्रेड इथे बघू शकलो असतो. लाईक ही जी लेवल आहे या लेवलच्या ब्रेकआउट नंतर आपण एक ट्रेड इथे जनरेट केला असता.
या लेवलच्या क्लोजिंगला आपण मार्केटमध्ये एंटर करू शकलो असतो. एसएल जो राहिला असता तो आपला या लेवलचा हाय राहिला असता, म्हणजे जवळपास 43 पॉईंटचा. आणि टार्गेटही मग आपण तिथंच 1:1चं ठेवलं असतं. आणि टार्गेट पाहाल तर त्यापेक्षा इथे जास्त अचीव झालं असतं आपलं. असो, तर हा होता आजचा दिवस. उद्या मार्केट काय करू शकतं याबद्दल जर बोलायचं झालं तर मार्केटने 0.5 लेवलला आपण 2-3 दिवसाआधी जर तुम्ही व्हिडिओज चेक कराल तर 22,500ची लेवल दिली होती. अदरवाईज 23,500ची लेवल दिली होती. तर आज 22,500 मार्केटने टच केलेलं आहे. आता या ठिकाणी मार्केट सस्टेन करत असेल तर इथून रिव्हर्सल देऊ शकतं. आणि जो नवीन टार्गेट आहे आपलं, कुठलं नवीन टार्गेट आहे, सपोज 23,500, या डायरेक्शनने मार्केट आपल्याला जाताना दिसेल. आणि जर इथे मार्केटने सस्टेन नाही केलं समजा, तर रिटेस्टला मार्केट येऊ शकतं आणि ही लेवल आपल्यासमोर ओपन होते. कुठली लेवल? 22,000ची. तर आता बघूया आपण मार्केट या लेवलला रिस्पेक्ट करतं नाही करत, त्यानुसार मग आपण प्लॅन करूया. तर मग इतकंच आजच्यासाठी. ही लेवल फक्त आपल्याला महत्त्वाची आहे. आता या लेवलला आपण मार्केट ओपन झाल्यावर OI डेटा काय आहे, प्राइस ॲक्शन काय आहे, या हिशोबाने ट्रेड करणार. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ॲनालिसिस आवडत असल्यास लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये जॉईन करत चला. धन्यवाद.